26/11च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला आज कोणत्याही क्षणी भारतात आणलं जाईल। अमेरिकी कोर्टाच्या सूचनेनुसार तहव्वूर राणा दिल्ली आणि मुंबईमधल्या तुरुंगामध्ये ठेवण्याची गोपनीय पद्धतीने विशेष तयारी झालेली आहे। हे संपूर्ण ऑपरेशन NSA अजित डोभाल, NIA आणि गृह मंत्रालयाचे काही अधिकारी यांच्या निगराणीखाली होणार आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरामध्ये आता पुणे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचं बघायला मिळतंय। रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतर व्यक्तींना जमण्यास प्रतिबंध असेल। सोबतच रुग्णालय परिसरामध्ये कुठलाही वादग्रस्त मजकूर लावण्यास मनाई आहे। हा आदेश पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका चालक यांच्यासाठी लागू नसणार आहे। सोन्याचे दर एकंदरीत पुन्हा घसरले। सोन्याच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली। सोनं आता 88,500 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेले आहे। या दरम्यान मात्र चांदीच्या दरात वाढ झाली आहे। चांदीचे दर 1,200 रुपयांनी वाढले। चांदी आता 91,000 रुपये प्रति किलोवरती पोहोचली असल्याचं बघायला मिळतंय। मुंबईकरांना सलग तिसरा धक्का बसलाय। डोमेस्टिक गॅसच्या एक्सचेंज रेटमध्ये वाढ झाली आहे। CNG PNGचे दर वाढलेले आहेत, तर दर 1 रुपयाने वाढलेले आहेत। CNGचे दर 1.5 रुपयांनी वाढलेले आहेत। प्रति किलोप्रमाणे हे दर वाढलेले आहेत। मुंबईमध्ये हा निर्णय अनुक्रमे 8 आणि 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे। आता फक्त QR कोड आणि फेस IDच्या मदतीने ओळख पटवता येणार असल्याचं बघायला मिळतंय। केंद्र सरकारनं त्यासाठी नवीन ॲप सुद्धा लॉन्च केलं। अनेकदा ओळखपत्रांसाठी प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड दाखवावं लागतं, मात्र तेव्हा आधार कार्ड नंबर सायबर गुन्हेगारांच्या हाती लागण्याची शक्यता आहे। आधार कार्ड अधिक सुरक्षित करण्यासाठी आता केंद्रानं नवीन ॲप लॉन्च केलंय। Apple आयफोन, iPad, MacBook सारख्या डिव्हाइसेससाठी केंद्राने अलर्ट जारी केलेला आहे। Appleच्या डिव्हाइसेसमध्ये अनेक कमतरता आणि त्यामुळे हॅकर्स तुम्हाला लक्ष्य करू शकतात, हा इशारा केंद्रानं दिलाय। गेल्या काही काळात Appleचे डिव्हाइस हॅक झाले अशी अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत। अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी MSc CETला सुरुवात झाली। यंदा 7,64,000 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे। 2 टप्प्यांमध्ये ही परीक्षा होतीये। 9 ते 17 एप्रिल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र अर्थातच PCB गटाची परीक्षा होणार आहे। राज्यात आता नव्या आर्थिक वर्षापासून रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली आहे। प्रत्येक मालमत्तेसाठी एकच मृत्यूदर लागू असतो, मात्र मालमत्तेच्या मूल्यानुसार त्यामध्ये तफावत असल्यानं जमीन मालक किंवा बांधकाम व्यावसायिकाला तोटा सहन करावा लागतो। ही तफावत दूर करण्यासाठी मालमत्तेनुसार रेडी रेकनरचे दर लागू करण्यासाठी विचार सुरू आहे। एल्फिन्स्टन पूल बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी 13 एप्रिलपर्यंत नागरिकांकडून सूचना हरकती मागवल्या। या पुनर्बांधणीच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होणार आहे, त्यामुळे पुलाच्या नियोजित पाडकामासाठी हरकती मागवण्यात आलेल्या आहेत। हरकती न आल्यास पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये पाडकामाला सुरुवात होणार आहे। येत्या 1 मे पासून एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक योजना प्रत्यक्षात अंमलात येणार आहे। चांगली कार्यक्षमता आणि खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 11 राज्यांमधील 15 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाची अधिसूचना अर्थ मंत्रालयाकडून काढण्यात आलेली आहे। उन्हाळ्यामध्ये बुरशीजन्य संसर्गांमध्ये वाढ होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आहे। मुंबईमधील उच्च आर्द्रता आणि वाढतं तापमान यामुळे संसर्ग पसरण्यास अनुकूल वातावरण निर्माण होत आहे, त्यामुळे या काळात सुती कपडे वापरण्याचं आवाहन देखील डॉक्टरांनी केलेलं आहे। नवी मुंबईमध्ये युवा जिल्हाध्यक्षपदी अनिकेत म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यातर्फे नियुक्ती झालेली आहे। काही दिवसांपूर्वी अनिकेत म्हात्रेंनी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आणि त्यांच्या नियुक्तीमुळे महानगरपालिका निवडणुकीला फायदा होण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागाच्या 5 शववाहिका धुळखात पडलेल्या आहे। आरोग्य विभागाला राज्य शासनाकडून शववाहिन्या मंजूर झालेल्या आहे आणि एका गाडीची किंमत 30 लाख रुपये आहे, मात्र या गाड्या अजूनही रुग्णांच्या सेवेसाठी वापरत नसल्याचं समोर आलंय। अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध भडकलंय, कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरती 104% आयात कर लावला। आजपासूनच हा निर्णय लागू होणार आहे। चीन आणि अमेरिकेतल्या या व्यापार युद्धाचे परिणाम जगातल्या इतर देशांवर होण्याची शक्यता आहे। उल्हासनगरमध्ये एकीकडे झेप्टोचा काळा बाजार समोर आलेला आहे, तर दुसरीकडे मात्र स्विगीच्या गोदामामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज फ्रोझन पदार्थ एकाच फ्रीजमध्ये ठेवल्याचं कळतंय, त्यामुळे ग्राहकांकडून संताप व्यक्त होतोय। या दोन्ही प्रकारांबाबत मनसेने तिथल्या व्यवस्थापनाला जाब विचारत सुधारणेची मागणी सुद्धा केली असल्याचं सध्या तरी बघायला मिळतंय।
महाराष्ट्राची मूळ भाषा ही मराठीचे आणि मराठीचा आग्रह करणारे आम्ही जर गुंड म्हणून बोलावले जात असू तर होय आम्ही गुंडचे असा मजकूर लिहिलेला पोस्टर सध्या सोशल मीडियावर मनसेकडून व्हायरल झालाय। तर एक मराठी व्यक्ती म्हणून तुमचं रक्त का सळसळत नाही असा प्रश्न मनसेने केलाय। विकासाचा अंबरनाथ पॅटर्न असा गाजावाजा करणाऱ्या अंबरनाथमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला। शहराच्या प्रवेशद्वारावरती उभारलेल्या पत्र्याच्या अनधिकृत गाड्यांवरती 2 महिन्यांपासून कारवाई झालेली नाही, त्यामुळे पालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक करतंय तरी काय असा प्रश्न विचारला जातोय। मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी सुद्धा या दरम्यान करण्यात आलेली आहे। धोनीच्या टीमने पराभवाचा चौकार मारलाय, कारण पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सचा 18 धावांनी धुव्वा उडवलेला आहे। यंदाच्या आयपीएलमध्ये वाढत्या टीकेदरम्यान आता MS धोनी 5व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, मात्र संघाला विजय मिळवून देण्यामध्ये तो अपयशी ठरलेला आहे। त्यानं 12 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी केली आहे। 24 वर्षीय युवा फलंदाज प्रियांश आर्यनं वादळी शतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधलं। त्याने संघाला 219 धावांच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं। शिवाय 39 चेंडूमध्ये शतक झळकावून तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा संयुक्त 4था फलंदाज बनला। या बाबतीत प्रियांशनं सनरायझर्स हैदराबादच्या ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हल्स हेडची देखील बरोबरी केली आहे। आयपीएलमध्ये पंजाब किंग्सने घराच्या मैदानावरती पहिला विजय मिळवला। श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने गेल्या सामन्यातील पराभवानंतर जोरदार पुनरागमन केलेले आहे। चेन्नई सुपर किंग्सचा 18 धावांनी पराभव या दरम्यान केला आहे। नाशिकमधल्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील श्रीराम रथयात्रा काल पार पडली आहे। काळाराम मंदिराच्या श्रीराम आणि गरुड रथाला शेकडो वर्षांची परंपरा आहे। यंदा देखील रथाच्या मार्गावर भाविकांकडून सडा रांगोळी, आतषबाजी आणि श्रीरामाचा जयघोष करण्यात आलेला आहे।